नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त ठरला. महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्याच्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडत असतानाच दुसरीकडे राज्यातल्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील महायुती सरकारमधील इतके दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल अशी माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पदं भरली जाणार असल्याची माहिती आहे. महामंडळाचे देखील वाटप करण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका महायुतीला सहन करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने आगामी निवडणुकाआधी आमदारांना बळ देण्यासाठी हा महायुतीचा प्रयत्न असल्याचा देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्या आमदारांना किती मंत्रिपद मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. विधिमंडळाचे पावसाचे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे. राज्यासह देशात आताच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीला मित्रपक्षांना कोणाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र गेल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून प्रतीक्षेत असलेले संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असं सूत्रांची माहिती आहे. संदीपान गुमरे हे खासदार झाल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 3 मंत्रिपदे मिळू शकतात अशी शक्यता आहे. या संबंधितचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलेले आहेत. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.